काम केलंय। हाच विकासाचा झंझावात एकत्र येऊन पुढे देखील आपण असा चालवावा या शुभेच्छा। खरं तर येणाऱ्या काळात निश्चित आपण सगळे संपर्कात राहू, परंतु या नाशिक शहराची उंची मला असं वाटतंय की तरी त्या नाशिकच्या नशिबात वेगळं काही लिहिलंय। मी जे अलीकडच्या काळात पाहतोय, कारण की मुंबई नंतर आता सगळ्यांना वाटतं की आता नाशिकला आलं पाहिजे। जर तुम्ही दोघांनी आमदारांनी ठरवलं तर एखादा छोटा फ्लॅट आम्हाला घेऊन द्या, त्या निमित्ताने या नाशिकच्या लोकांमध्ये अजून आम्हाला येण्याचा मिसळण्याचा इथला खानदेश महोत्सव आम्ही पाहतो, त्या सगळ्या गोष्टींचा आम्हालाही अप्रूप वाटतं। आणि निश्चित आज नाशिकची क्रेज ही सगळीकडे यायला लागलेली आहे आणि येणाऱ्या काळात इथं इंडस्ट्री असेल, IT असेल, जर पुढचं भविष्य राज्यात कुठल्या एका शहराचं चांगलं असेल तर पहिल्या 5 शहरांमध्ये हे नाशिकचं भविष्य येणाऱ्या काळात घडणार आहे। भारतीय जनता पार्टीचे विचाराचे सगळे महायुतीतले माझ्या मते या जिल्ह्यामध्ये तर अगदी सगळे आमदार विरोधात आवाला म्हणून निवडून आलेले का नाही? विरोधात एखादा आहे का महायुती सोडून? आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की 11च्या 11 आमदार हे आमचे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे निवडून आले आहेत। मालेगाव हा एक ज्याला आपण म्हणतो की तिथं अपवादात्मक परिस्थिती अशी आहे की तुम्ही तिथं साखरेत लोळा, तुपात घोळा, परंतु तिथं तुमचा आमदार आपला विचाराचा आमदार निवडून येईल अशी शक्यता मला तरी काही वाटत नाही। कारण की तिथं एक विचार वेगळ्या विचाराने काम करणारे लोक काम करतायत। त्या विषयावर काहीतरी पुन्हा बोलू, परंतु आज भाऊ तुम्ही आज प्रवेश करता आहेत, तुमचं पुन्हा स्वागत। आपल्या हातून राष्ट्राची, धर्माची आणि या नाशिकच्या परिसराची सेवा चांगल्या पद्धतीने व्हावी, एक सामूहिक आपण सगळेजण हातात हात घेऊन चांगले काम करूया। नाशिककरांनी जो विश्वास हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।